विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बघत असाल ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना एसटीचं स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून महिलांना एसटीमध्ये 50% सवलत आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत प्रवास आहे आणि 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 50% सवलत एसटीमध्ये प्रवासामध्ये दिले जाते आणि याचंच स्मार्ट कार्डचं जे शिबिर आहे ते आज आयोजित करण्यात आलेलं आहे। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून एसटीचं स्मार्ट कार्ड या ठिकाणी देण्याचा उपक्रम आहे तो माजी नगरसेवक संजय तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे। या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ आणि स्मार्ट करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आहे ते या ठिकाणी संजय तरे आणि महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे। ठाण्यातील आनंद पार्क येथील देवीचा मंडप या ठिकाणी हे शिबिर आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। महिलांना एसटीमध्ये 50% सवलत आहे, त्याचबरोबर 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 50% सवलत आहे आणि 75 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत प्रवास आहे आणि यासाठी एसटीने एक स्मार्ट कार्ड तयार केलेलं आहे आणि त्याचं शिबिर आहे ते या ठिकाणी माजी नगरसेवक संजय तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपण बघत असाल या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा देखील या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। जवळजवळ 500 ते 600 लोक या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यासाठी जी काय आवश्यक कागदपत्र आहेत ते आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि सवलतीचा पुरावा अशी कागदपत्र आहेत ते या स्मार्ट कार्डसाठी लागणार आहेत। एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून या नोंदणी शिबिराचं आयोजन आहे ते माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण बघत असाल तर स्वर्गीय कैलासवासी अनंत तरे यांचा जो समाजसेवेचा वसा आहे तो पुढे घेऊन महेश्वरी तरे आणि संजय तरे हे पुढे घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। सातत्याने विविध उपक्रम आहेत ते त्यांच्या माध्यमातून सातत्याने राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी बघत असाल एसटीचे स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला माहिती असेल या कार्डच्या माध्यमातून ज्या काही सवलती मिळणार आहेत म्हणजे 12 वर्षापुढील मुलं आणि मुलींना 50% सवलत आहे, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 50% सवलत आहे आणि 75 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे आणि यासाठी हे स्मार्ट कार्ड आवश्यकता आहे आणि त्याचंच शिबिर आहे ते या ठिकाणी माजी नगरसेवक संजय तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यासाठी शिवसेना शाखा आझादनगर, आनंद पार्क, श्रीरंग, वृंदावन या आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं विशेष असं सहकार्य या शिबिराला लाभलेलं आहे। तर आपण बघू शकता की माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त खास या स्मार्ट कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एसटीचे जे स्मार्ट कार्ड आहे ते देण्याचा उपक्रम आहे तो वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राबवलेला आपल्याला पाहायला मिळतो। या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विशेष अशी सवलत या स्मार्ट कार्डमुळे मिळणार आहे। त्यामध्ये 12 वर्षापुढील मुली आणि महिला यांना 50% सवलत आहे, त्याचबरोबर 65 वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 50% सवलत आहे आणि 75 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे आणि याच स्मार्ट कार्ड शिबिराचं आयोजन आहे, जे नोंदणी शिबिर आहे त्याचं आयोजन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जवळजवळ 400 ते 500 नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आणि महिला या शिबिराचा लाभ घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण बघत असाल मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आहेत ते या शिबिराचा लाभ घेत आहेत। आपल्याबरोबर महेश्वरी तरे आहेत आणि संजय तरे आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात
निमित्त एक वेगळा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. जे एसटीच्या वतीने स्मार्ट कार्ड दिले जाते त्याचं या ठिकाणी नोंदणी शिबिर आयोजित केलेलं आहे. काय सांगाल? आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली की समाजसेवा समाजकारणाचं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं म्हणून समाजसेवा आमच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे मग ते आरोग्य शिबिर असेल, गरजू मुलांना वह्या वाटप असेल, तर माझ्या वाढदिवसाच्या वेळेला आम्ही साधारण छत्री वाटप करतो. आज किती वर्ष झाली, परंतु आमचीच एक कार्यकर्ती नंदा कोथळे तिने ही NCMCची ती मशीन आहे स्मार्ट कार्ड वितरण करायची ती तिने घेतलेली आहे. म्हणून मग आम्ही असा विचार केला की कार्यकर्ती ती जी स्वतःच्या श्रमाने पुढे जाते तर आपण छत्र्या वाटप न करता हे स्मार्ट कार्ड आपण लोकांना वाटलं गेलं तर सगळ्यांना एकत्रितपणे इकडे आपण आज जे लोक नोंदणी करतील त्यांना आपण विनामूल्य देतोय. त्याचे जे काही पैसे आहेत ते आम्ही स्वतः भरणार आहोत आणि हे कार्डाची जी रिसीट आहे ती त्यांना आता देणार आहे. आणि जो OTP आहे तो 12 ते 13 दिवसांनी तो OTP घेऊन ऑफिसमध्ये आल्यावर ते स्मार्ट कार्ड त्यांचं येणार आहे आणि ते त्यांना आम्ही वितरित करणार आहोत. ताई, एकीकडे बघितलं तर या कार्डसाठी आता एसटीच्या इथे लाईन लागते, परंतु आपण या ठिकाणी नागरिकांची बसण्याची सोय करून एक वेगळा त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही बघा नेहमीच आत्ताच नाही पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आम्ही उपक्रम राबवतो, शिबिर राबवतो, त्यांना चहाची सोय, काहीतरी गोड किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याचा पाठी नंबर असेल तर त्याला पुढे घेण्याचं प्राधान्य. STमध्ये तुम्ही बघितलं की सगळाच घोळ असतो, तिथे फॅन नसतो, कितीतरी म्हणजे आता विचारे साहेबांनी तेव्हा तिथे आंदोलन केलं होतं. पण इथे आम्ही सगळ्यांची काळजी घेतो की कोणालाही त्रास होता कामा नये. आता 3-4 मुली की त्यांना क्लासला जायचं होतं, 12 वर्षावरील मुली, तर आम्ही त्यांना पुढे घेऊन त्यांना क्लासला जायसाठी मुभा दिली, पुढे घेतलं आणि त्यांना पुढे पाठवलं. तर हे शिबिर किती दिवस असणार आहे आणि आपण काय आव्हान महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना? हे शिबिर ॲक्च्युली 3 दिवस असणार आहे पण आज जेवढी लोक येतील तेवढ्यांचा सगळ्यांची फी आम्ही भरणार आहोत. बाकी उद्या परवा ती नंदा कोथळे तिचा काय शुल्क असेल ते ती आकारणार आहोत. संध्याकाळी 5 ते 8 मध्ये ती इथेच बसणार आहे. फक्त आधार कार्ड लागतो त्यांचा आणि काही महिला आहेत की त्यांना स्वतःचा मोबाईल ऑपरेट करता येत नाही तर त्याच्यामुळे तर OTP यायला वगैरे त्यांना त्रास होतो किंवा आधार कार्डमध्ये बरेच दिवस अपडेट न केल्यामुळे जे थंब येते आपण बायोमेट्रिक करतो ते कोणाकोणाचं येत नाही आहे तर त्याच्यात प्रॉब्लेम होतो. तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जर फोन ऑपरेट करता येत नसेल तर घरात ना कोणीतरी घेऊन या जेणेकरून त्यांना देखील ह्या सुविधेचा लवकर लाभ घेता येईल. तर संजयजी काय सांगाल, अंदाजे किती लोक याचा आता लाभ घेत आहेत? नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. तर बघा तुम्हाला माहिती आहे की 8 वर्ष दरवर्षी मी वह्या वाटतो. मी 10,000 वह्या वाटल्या गरीब गरजू मुलांना. आता मला मागच्या वर्षी छत्र्या वाटल्या आम्ही त्यावेळी, पण यावर आपण काहीतरी वेगळं वाटूया. त्यामुळे आम्ही हा उपक्रम नंदाताईंच्या यांच्यामुळे आम्ही हा हे करतो आहे. आमचा अंदाज आहे की कमीत कमी 400 ते 500 इथे नागरिक येण्याची शक्यता आहे आणि सगळ्यांना आम्ही आज मोफत वाटणार आहे. 24 ऑगस्ट हा वाढदिवस असल्यामुळे महेश्वरी तऱ्हेंचा, त्यामुळे आम्ही यावर्षी ठरवलं की सगळ्यांना मोफत वाटू. उद्या येईल त्यांना 199 रुपये शुल्क राहणार आहे आणि हे शिबिर 3 दिवस आहे, आज, उद्या आणि परवा. धन्यवाद. तर आपण बघू शकता की माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवला जातोय. जे STचं स्मार्ट कार्ड आहे त्याचं नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आजच्या दिवशी जे कोण नागरिक म्हणजे महिला असो ज्येष्ठ नागरिक ही नोंदणी करतील त्यांना मोफत नोंदणी या ठिकाणी करण्यात येत आहे. म्हणजे STच्या माध्यमातून जर हे स्मार्ट कार्ड काढायचं असेल तर त्यांना 200 रुपये फी आकारली जाते. पण आजच्या दिवशी महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून ही मोफत नोंदणी शिबिर आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि जर इथनं पुढे जर तुम्हाला या शिबिराचा लाभ घेता असेल तर 3 दिवस या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 24, 25, 26 असे 3 दिवस या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु आजच्या दिवशी म्हणजे आज 24 ऑगस्ट आहे आणि आज महेश्वरी तरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी हा एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे. आजच्या दिवशी जो कोणी या स्मार्ट कार्डची नोंदणी करेल त्यांना हे स्मार्ट कार्ड आहे ते मोफत देण्याचा हा उपक्रम आहे तो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. दीपक कुरकुंडे, न्यूज ठाणे. हॅलो.
हरिचंद्र हिंगे, तर आपण बघू शकता की आज माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त एस टीचं स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवशी जे कोण महिला असून दे, ज्येष्ठ नागरिक असून दे, या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करेल त्यांना हे स्मार्ट कार्ड आहे ते मोफत देण्याचा एक अनोखा उपक्रम आहे, तो त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण बघत असाल महेश्वरी तरे यांना या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे एक अनोखा उपक्रम राबवत महेश्वरी तरे यांचा वाढदिवस आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय. दीपक कुरकुंडे, न्यूज ठाणे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.